मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. वामनभट गेला आणि त्यानंतर केशवने चकित व्हावे असा एक प्रकार घडला. स्वप्नपरीने जागेपणी येऊन बिलगावे तसे काहीसे केशवला वाटले. त्याच्या स्त्रीहीन जीवनात प्रणयाचा मध टपटप ठिबकला. ध्यानीमनी नसताना मंदाचे पत्र आले. ते नारी लिखित पत्र पाहून त्याचे अनुभव नसलेले मन थरथरले. या अभूतपूर्व अनुभवाने त्याला बावचळल्यासारखे झाले आणि मग भानावर येऊन तो पत्र वाचू लागला. माझे प्राणप्रिय, अशी साद घालून पत्राला सुरुवात केली होती. तिने लिहिले होते, दादांच्या अशा वागण्याने माझ्या लग्नाचं कसं होईल ही काळजी मला लागून राहिली आहे. कुठं जमूच देत नाहीत. त्यामुळे नातेवाईक माझं लग्न जुळवण्याच्या फंदात अलीकडे पडतच नाहीत. त्यांच्या या तऱ्हेवाईक वागण्याचा मला आणि आईला फार त्रास होतोय. खाली पाहावं लागतं. तिची अशी होणारी नामुष्की टाळणे केशवच्या हातात आहे असे लिहून पुढे तिने मनातले गुपित सांगितले होते. तुम्ही इथे येऊन मला पाहून गेल्यापासून तुम्ही माझे पती होणार अशी माझी मनोदेवता मला कौल देत आहे. तुमचेच चिंतन मी करते. तुमची साधी भोळी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर सतत दिसते. शेवटी तिने लिहिले होते, माझा उद्धार करणं तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःहून लग्नाच्या बाबतीत पुढाकार घेतलात तर काहीतरी होईल. मी जन्मभर कुमारिका राहिले तरी दादांना त्याचं काहीही वाटणार नाही. या गरीब गायीची सुटका तुम्हीच कराल, दुसरं कुणी येणार नाही. पत्र संपले. ते वाचत असताना केशवला शरीरातले रक्त उसळत असल्यासारखे वाटत होते. शरीराच्या प्रत्येक रंध्रातून उष्ण वाफा बाहेर पडत असल्याचा भास होत होता. एक मुलगी, खेड्यातली मुलगी, जेमतेम शिकलेली, एका पुरुषाशी, विशेष म्हणजे केशवशी अशी जवळी करीत होती. केशवला स्वप्न वाटावे, त्याने चकित व्हावे इतकी धिटाई तिने केली होती. ते पत्र वाचून केशव आनंदाने बेहोश झाला. त्याने ते पत्र छातीशी लावले, गालावर घासले, ओठाशी नेऊन त्याचे मुके घेतले. मंदापासून मिळणाऱ्या शरीर सुखाची धुंदी तो त्या पत्रापासून अनुभवित होता. चुलीशी बसलेली मावशी उठून दाराआडून आपल्या या चाळ्यांकडे पाहत आहे याची त्याला शुद्धच नव्हती. सदा टेलर, सुमन मावशी, नरूभाऊ सगळे गंभीर चेहरा करून बसले होते. सकाळचे आलेले पत्र, ते वाचून चळलेला केशव, त्याचे हावभाव, या सगळ्या गोष्टी मावशीने सविस्तर सांगितल्या होत्या. ते ऐकून नरूभाऊंनी एक सुस्कारा सोडला. सुमनला लाजल्यासारखे होऊन तिने नवऱ्याकडे पाहिले. केशवला स्त्रीसुख लवकर मिळाले नाही तर तो नक्कीच वेडा होईल या विचाराने सदा सचिंत झाला. पण पत्र कुणाकडून आलं ते नाही सांगितलं मावशी, सुमनने काही वेळाने विचारलं. मला तरी कुठं माहिती हाय, एकसारखा मुक घेत बसला होता त्या पत्राचा. काय विचारीन म्हटलं तर झपाटल्यासारखा न बोलताच निघून गेला. पत्र सुद्धा बरोबर नेलन. कुणाचं पत्र असावं बरं? नरूभाऊ अर्धवट स्वतःशी पुटपुटले. तो तर काही तशातला नाही की कुठल्याही आलतू फालतू बाईचं पत्र त्याला यावं. मीही तेच म्हणते. केशव भाऊजींच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही आणि ते अशा फंदात पडतील तरी कसे? कुठली बाजार बसवी त्यांच्या मागं लागले कुणास ठाऊक? बायकोच्या या बोलण्यावर सदा भडकून म्हणाला, कसली बाजार बसवी आणि कसली बाई? अशा बाया कधी घरी पत्र पाठवतात का? आणि तेही केशव सारख्याला? मी सांगतो, ते पत्र कुठल्या तरी स्थळासंबंधी असावं. प्रत्येक स्थळाच्या वेळी तो असाच वेडे चाळे करतो. तसंही असेल कदाचित. नवऱ्याच्या मताशी सहमत होत सुमन म्हणाली, पण असं पत्रावर तरी किती दिवस समाधान मानायचं? एवढं कसं जड बाशिंगबळ आहे त्यांचं कळतच नाही. नरूभाऊ सुस्कारले. तेवढ्यात केशव आला. त्याचा चेहरा प्रसन्न होता, पण घरातले गंभीर वातावरण पाहून तो चमकला. नेहमीप्रमाणे त्याच्या मनात लग्नाची पाल चुकचुकली. अशी पाल चुकचुकायला कुठलेही कारण पुरत होते.
प्रत्येक गोष्टीतून स्वतःच्या लग्नात विघ्न आल्याची तो शंका घ्यायचा आणि त्या शंकांनी व्याकुळ व्हायचा. कुठलं पत्रबित्र आलंय का? त्याने व्याकुळ स्वरात प्रश्न केला. कुठलं येणार होतं का? सुमनने उलट प्रश्न केला. त्यात उत्सुकता होती. तसं काही नाही, आपलं सहजच विचारलं मी. केशवच्या या उत्तरावर सगळेच त्याच्याकडे रोखून पाहू लागले आणि मग मावशीने सरळ सरळ प्रश्न केला. आज सकाळी पत्र आलं ते रे कुणाचं? केशव गांगरला. काय उत्तरावे ते त्याला क्षणभर कळले नाही आणि मग बोलला. ते शितूरचं होतं. यावर सगळ्यांनाच नवल वाटले. वामन भटासारख्या विक्षिप्त माणसाने एवढे काय लिहिले असावे की त्याच्या पत्राने केशव चळावा. त्याने त्या पत्राचे मुके घ्यावे, छातीशी कवटाळावे. वामन भटाचंच ना रे? नरूभाऊंनी विचारले. केशव नकारार्थी उत्तर देऊन घुटमळला. बराचसा लाजला आणि मग उत्तरला. त्याच्या मुलीचं, मंदाचं पत्र. काय? नरूभाऊ, सुमन, सदा आणि मावशी यांनी एकाच वेळी प्रश्न केला. त्या प्रश्नात केशवबद्दल संपूर्ण अविश्वास होता. एका कुमारिकेचे केशवला पत्र यावे ही कल्पना चौघांना मुळीच पटली नाही. नीट सांग हा, थट्टा नको, सदा उतावीळपणे बोलला. थट्टा नाही, खरंच मंदाचं पत्र आहे. हे पहा. केशवने सदा पुढे पत्र धरले. अशा खुबीने धरले की सदाला फक्त नावच दिसले. पाहू, शब्दातून उत्सुकता दर्शवी सुमन पत्रात डोकावली. तुमची होण्याची इच्छा करणारी असे पत्राचे वाचन केले. केशव लाजला. त्याने घाईघाईने पत्र खिशामध्ये कोंबले. सगळे चकित झाले. त्या बावळ्या माणसाकडे पाहू लागले. प्रणयाच्या भावना नको त्या ठिकाणी सुद्धा जन्म घेतात या विचाराने सुमन आणि सदा अस्वस्थ झाले. मंदाच्या अफाट धीटपणाने मावशी धास्तावली. ती या घरात आली तर दुसऱ्याच दिवशी आपल्याला हात धरून बाहेर काढील अशी दहशत तिने घेतली. पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात बसलेल्या वामन भटाचा तऱ्हेवाईकपणा तिला भिवू नको, तशी पाळी मी येऊ देणार नाही तुझ्यावर, असा दिलासा देत होता. मंदाच्या पत्राने केशवला अतिशय उत्साह आला होता. वाटेल त्या परिस्थितीत वामन भटाशी झुंज द्यायची त्याला हिंमत आली होती. वामन भटाशी कसे डावपेच लढवावे या विषयावर बोलण्यासाठी तो सदाकडे दुसऱ्याच दिवशी गेला. तेव्हा सदा चेष्टेने म्हणाला, अरे त्या भटाला काय घाबरतोस? त्याची पोरगी तुझ्या गळ्यात माळ घालायला आतुर झाली आहे. सरळ तिला पळवून आण. तिला पळवून आणण्यासाठी मी एक अलबख घोडा तुला मिळवून देतो. या चेष्टेने केशवला गुदगुल्या झाल्या. खुश होऊन तो हसला आणि मग म्हणाला, ते जाऊ द्या टेलर, पळवून आणणं आपल्यासारख्यांचं काम नाही. 4 चौघांसारखं लग्न करण्यासाठी काय करावं ते मात्र सांगा. यावर सदाने विचारमग्न चेहरा केला. काही वेळ न बोलताच तो बसला आणि मग मार्ग सापडल्याप्रमाणे म्हणाला, तू असं कर. कसं? सदाने ऊ करीत पुन्हा विचारमग्न चेहरा केला. तू असं कर ना. कसं करू? 15-20 दिवस अगदी स्वस्थ बस आणि मग पुढं. केशवला स्वस्थ बसण्याची कल्पना पटली नाही. एक एक क्षण वाया जाण्याची रुखरुख मनात घोळवीत असताना त्याला आणखी 15-20 दिवस थांबण्याची कल्पना दुःखसह वाटली. कपाळावरती आठ्या चढवीत त्याने विचारले, आणि मग पुढं? पुढं काय करायचं ते नंतर ठरवू, सदा उत्तरला. स्पष्टीकरण करीत पुढे म्हणाला. वामन भटानं स्पष्ट नकार अजून दिला नाही. त्याचा निर्णय आपल्याला कळावा म्हणून एवढ्या दिवसांची मुदत त्याला देऊ. नंतर त्याचा होकार आला तर प्रश्नच मिटला. आणि होकार नाही आला तर? केशवने शंका उपस्थित केली. अशा जीवघेण्या शंकेच्या कल्पनेनेच त्याचे तोंड कोरडे पडले. तर एखादा जबरदस्त मध्यस्थ शोधून काढू. केशवला हा सल्ला पटला नाही. स्वस्थ बसून विषाची परीक्षा कशाला पाहायची? तो वामन भट विचित्र आहे. फाटकन पोरीच्या लग्नाचे दुसरीकडे ठरवून मोकळा होईल. मग आपल्याला जन्मभर हळहळत बसावे लागेल. सगळा सारासार विचार करून केशवने शितूरला जाण्याचा निर्णय घेतला. वामन भट ओट्यावर तंबाखू चगळत ऐसपैस मांडी घालून बसला होता. केशवला पाहिले तसा बाजूला जमिनीवरती थाप मारत म्हणाला, बसा. त्याचा हावभाव असा होता की जणू काही केशवशी त्याला शिळोप्याच्या गप्पा गोष्टीच करायच्या होत्या.
त्यासाठी तो जणू केशवचीच वाट पाहत होता. केशव उभाच राहिला. वामन भट उठून घराच्या दिशेने जाईल आणि मग आपणही त्याच्या पाठोपाठ जाऊ अशा विचारात तो होता. पण वामन भटाने जमिनीवरती पुन्हा थाप मारली आणि जोरदार आवाजात म्हणाला, "अहो बसा, उभे हो, किती वेळ राहणार?" केशवचा नाईलाज झाला. तो खाली बसला. "तुमची मावशी काय विचित्र बाई आहे हो," वामन भटाने तक्रारीच्या स्वरामध्ये सुरुवात केली. मला मला बसा सुद्धा म्हणाली नाही." केशवचा चेहराच पडला. तो खालच्या स्वरात म्हणाला, "तिला वागण्याचा 5 पैसाच नाही. मी नेहमी समजावून सांगतो पण तिच्या लक्षातच येत नाही हो. या बोलण्याला काय अर्थ आहे? आपल्या घरी आलेल्या माणसाचं आगत-स्वागत करायला नको? त्या वागण्याचा मला फार संताप आला. ज्या घरी साधे शिष्टाचार पाळले जात नाहीत त्या घरी मुलगी द्यायची तरी कशाला?" बोलता बोलता वामन भटाचा आवाज वाढला. केशवचा चेहरा आणखीनच उतरला. रस्त्यावरची 2-3 माणसे थबकली. कुतूहलाने दोघांकडेही पाहू लागली. मंदा आणि तिची आई दारात येऊन उभ्या राहिल्या. वामन भट तावातावाने पुढे बोलू लागला, "त्यामुळेच तडकाफडकी निघून आलो. माझं नाणं खणखणीत असताना अशी मानहानी मी सहन का करावी?" केशवला पायरीवरच बसवून त्याला धारेवर धरल्याप्रमाणे वामन भट बोलत होता. मंदा आणि तिची आई या प्रकाराने कमालीच्या संकोचल्या. वामन भटाला घरात या म्हणून बोलावू लागल्या. तो लक्ष देईना तसे त्यांनी केशवला आतमध्ये बोलावले. केशव उठला, घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ वामन भटही बडबडत गेला. सतरंजीवर बसत त्याने बायकोला चहा आण म्हणून फरमावले. "सगळं जग चुकलं तरी मी नाही चुकणार." केशवला तो स्वतःचे वैशिष्ट्य ऐकू लागला. "दाराशी आलेल्या कुत्र्याला सुद्धा मी भाकरीचा तुकडा टाकल्याशिवाय परत जाऊ देत नाही. अहो, आदर सत्कार करण्याची कला उपजतच असावी लागते हो." केशव काही बोलला नाही. काही वेळातच मंदा चहा घेऊन आली. तिच्या हातातून चहा घेत वामन भट म्हणाला, "पहा, काय कमी आहे का माझ्या मुलीत? मी स्थळांबद्दल बारकाईने चौकशी करतो ते फुकट नाही. माझं म्हणणं पटतंय ना हो तुम्हाला?" "पटतंय ना." उत्तर देताना केशवने हळूच मंदाकडे नजर टाकली. ती त्याच्याकडेच पाहत होती. केशवचे काळीज सुपा एवढे झाले. चहा झाला. महत्वाचा विषय काढण्यासाठी केशव शब्दांची जुळवाजुळव करू लागला आणि मग सगळे धाडस एकवटून म्हणाला, "बरं, आता पुढचे कार्यक्रम म्हणजे बैठक वगैरे?" "अहो, असं काय करता?" वामन भट एकदम उसळला. "तुमची सगळी सागरसंगीत माहिती मिळाल्याशिवाय पुढची बोलणी करणार तरी कशी?" हे ऐकले तसा केशवला घाम फुटला. हा माणूस आपल्याबद्दल आणखी कोणती माहिती गोळा करणार हेच त्याच्या लक्षात येईना. त्याला धास्तावल्यासारखे झाले. "मी असं करतो." काही वेळाने वामन भट बोलला, "येत्या शुक्रवारी मी तुमच्याकडे सकाळी येतो. माझ्याबरोबर इथल्या बापूसाहेब इनामदारांना घेऊन येतो." "काही हरकत नाही. या, मी वाट पाहतो." वामन भट आपल्या घरी पुन्हा स्वतःहून येणार या गोष्टीचा केशवला खरोखरच आनंद झाला. "जेवणाच्या तयारीनेच या," तो उत्साहाने म्हणाला. वामन भटाने विचारमग्न चेहरा केला आणि मग म्हणाला, "ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे होऊन द्यात." नंतरचे 3-4 दिवस केशवचे फारच धावपळीत गेले. त्याचे पाय जमिनीवरती थांबतच नव्हते. वामन भटाला कुठला पाहुणचार करावा या विषयावरती त्याने मावशीशी चर्चा केली. शेवटी साखरेचा शिरा करण्याच्या निर्णयावर ती चर्चा संपली. त्यावेळी हळहळत तो म्हणाला, "मनात असूनही दुसरं चांगलं काही करता येत नाही. करणार तरी काय? परिस्थितीच तशी नाही." आपल्या परिस्थितीची व्यथा पाटील जवळ व्यक्त करीत त्याने त्याच्याकडून 25 रुपये उसनवार आणले. मुंजवाडचे तांदूळ प्रसिद्ध असल्यामुळे धावपळ करीत तिथे जाऊन त्याने ते मिळवले. गुरुवारी संध्याकाळी कुठल्याशा मळ्यात जाऊन केळीची पाने आणली. नरूभाऊच्या घरचे पाट सायकलवरती तो घेऊन आला. वामन भटाच्या स्वागताची ही तयारी मावशीला मुळीच पटली नाही. केशवचा उत्साह पाहून ती कपाळावरती आठ्या चढवीत होती. शेजारी पाजारी त्याच्याबद्दल म्हणत होतीत, "वामन भटाच्या नावाने नुसता उड्या मारतो आहे तो. भट स्टँडवर उतरल्यावरती त्याला वाजत गाजत डोक्यावर घेऊन नाचत घरी आणतोय की काय कुणास ठाऊक. इतर ठिकाणी मुलींचे बाप मुलांच्या पुढे पुढे करतात.
इथे तर सगळी उलटीच तऱ्हा म्हणायची. शुक्रवारी केशव मोठ्या पहाटे उठला. रात्री त्याला म्हणावी तशी झोप लागलीच नाही. डोक्यात चित्रविचित्र विचार गर्दी करीत होते. नको ते भास होत होते. वामन भटाने त्याच्या घरातली प्रत्येक वस्तू हातात घेऊन तिचे बारकाईने निरीक्षण केले. त्याच्या हातातला पगार हिसकून घेतला आणि तो मोजल्यावर त्याच्या दिशेने नोटा फेकत तो म्हणाला, याला काय पगार म्हणतात? या पगारात माझ्या मुलीला अर्धपोटी माराल. त्याच्या सगळ्या नातेवाईकांना रांगेत उभे केले आणि त्यांच्या खानदानपणाची तो छाननी करू लागला. केशवचे सगळे कपडे ओरबाडून काढले आणि त्याला नागवा करून त्याची वैद्यकीय तपासणी करू लागला. त्याच क्षणी मंदा आली. यानंतर मात्र केशव वैतागला. झोपेचा नाद टाकून अंथरुणावरती उठून बसला. उजाडण्याची वाट पाहू लागला. अर्धवट काळोख असतानाच तो अंथरुणापासून वेगळा झाला. त्याने मावशीला उठवले. तिला तो म्हणाला, आज रोजच्या सारखं रेंगावून चालायचं नाही हा मावशी. सगळं झटपट आणि कसं नीटनेटकं झालं पाहिजे. आपण थोडं जरी कुठं कमी पडलो तरी वामन भटांना आपल्याला पकडलंच म्हणून समज. मावशी काही बोलली नाही. कपाळावरती आठ्या चढवून तशीच बसली आणि मग केशवला आठवण करून देत म्हणाली, तू आज सगळं पाणी भरण्याचं कबूल केलं आहेस बरं का केशव? मग नाही कोण म्हणतंय? उजाडण्याच्या आत सगळं पाणी भरण्याचं काम आटोपलं म्हणजे झालं ना ग. तू मात्र आता बसू नकोस. बाहेर उजाडले त्यावेळी केशवच्या दारापुढे हिरव्यागार शेणाचा दाट सडा पडला होता. त्याने समोरच्या जाधवाच्या वाड्यातून ते शेण पहाटेच्या अंधारामध्ये चोरून आणले होते. स्वतः सडा टाकला होता. वातावरण प्रकाश रेषांनी उजळू लागले. केशवने नेहमीचे ठेवणीतले कपडे चढवले. टोपी डोक्यावर बसवली आणि तो पाहुण्यांची वाट पाहत बसला. मधून मधून स्वयंपाकघरात जाऊन तो मावशीला सूचना देत होता. मावशी, आमटीत कडीलिंब टाकायचं हा, मी आणून ठेवलं आहे. भजी कांद्याचीच कर. काय हे मावशी, अगं भाजीत मीठच नाही. आणि मग केशव दारात येऊन उभा राहिला. पाहुण्यांची वाट पाहू लागला. वामन भटाने त्याचा फार अंत पाहिला नाही. तो लवकरच आला. त्याच्याबरोबर बेलीप सुद्धा होता. या 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 या, केशवने त्यांचे स्वागत केले. वामन भट आणि बेलीप बैठकीवरती येऊन बसले. तुमच्याबरोबर कुणी येणार होते ना? केशवने वामन भटाकडे पाहत प्रश्न केला. होय होय, बापूसाहेब इनामदार आले आहेत. गावात कुठेसे गेले आहेत. पत्ता शोधत पाठीमागून येणार आहेत. नंतर मग अशाच काही किरकोळ गोष्टी झाल्या. केशवला एका गोष्टीचे समाधान वाटले. वामन भट व्यवस्थित वागत होता. शिष्टाचाराला साजेसे बोलत होता. काही वेळाने बापूसाहेब आले. डोक्यावर काळी टोपी, गुडघ्यापर्यंत कोट, हातामध्ये छत्री, कोटाच्या खिशातून डोकावणारी रोलगोलची साखळी, बहुधा घड्याळाची असावी. त्यांना पाहिले तसा वामन भट उठला. दारापर्यंत सामोरा गेला. बापूसाहेब हुश्श करीत बैठकीवरती टेकले. घर शोधता शोधता दमछाक झाली बुवा. त्यांच्या या उद्गारावरती बेलीप म्हणाला, का? घर तसं हमरस्त्यावरतीच आहे. घर मोठ्या रस्त्यावर असून काय उपयोग? त्या घरात राहणारी व्यक्ती मोठी पाहिजे ना. तुम्ही केशवरावांचं नाव घेऊन पत्ता विचारला का हो? वामन भटाने प्रश्न केला. तसे बापूसाहेब झटक्याने उत्तरले, तर पण कसलं हो काय? केशव उपासनी कोण हे कुणाच्याच लक्षातच येईना. इलेक्ट्रिक बोर्डात लेबर आहे म्हणून सांगितलं असतं तर पटकन लोकांच्या लक्षात आलं असतं. आता हे मला काय माहिती असणार? तुम्ही वीज बोर्डात आहात एवढंच वामनरावांनी मला सांगितलं. लेबर असल्याचं बोलले नाहीत ते. या इंग्रजी लायक्या आपल्या नाही हो लक्षात राहत बुवा, आणि त्यांचे अर्थही कळत नाहीत. वामन भटाचा हा असहाय्य कबुली जबाब ऐकल्यावर बापूसाहेब तडकाफडकी उद्गारले, अहो लेबर म्हणजे मजूर, मजूर म्हणजे हमाल. त्यात अर्थ तो काय हो कळायचा? हा? वामन भट केशवकडे पाहू लागला. त्या नजरेने केशवला कासावीस केले. आपण इतक्या खालच्या दर्जाचे असल्याची जाणीव त्या नजरेने त्याला करून दिली. वामन भट आता बिथरणार अशी त्याला भीती वाटू लागली. विषय बदलण्यासाठी तो घाईघाईने म्हणाला, चला आता जेवणाच्या तयारीला मी लागतो. तुम्ही हातपाय धुवा. कुठले वादळ न होता जेवणाचा कार्यक्रम यथोपतीत पार पडला.
पान खाताना बेलिफने एक मोठी रोठा सुपारी अडकित्त्याने कातरण्याचा प्रयत्न केला, पण 2-3 वेळा ती निसटून कोपऱ्यात घरंगळत गेली. शेवटी ती अडकित्त्याच्या जबड्यात जाम अडकली. बेलिफकडून ती फुटेना आणि बाहेरही येईना. त्याची कुचंबना लक्षात येऊन केशव म्हणाला, "आणा इकडे." आणि मग ती सुपारी सहजगत्या काडकन फोडली. बेलिफ ओशाळा झाला. बापूसाहेबांनी केशवच्या भरदार छातीकडे रोखून पाहिले आणि विचारले, "तुमचं वय हो किती?" 30 नाही 31. केशवचे अडखळणे लक्षात येऊन बापूसाहेबांनी पुन्हा प्रश्न केला, "जन्मतारीख हो कोणती?" "तारीख नक्की लक्षात नाही, पण 1938चं साल आहे." "मग 31 कसं? 36 वय आहे तुमचं." केशव खजील झाला. वामन भटाकडे पाहण्याचा त्याला धीरच होईना. त्यानंतर काहीच बोलणी झाली नाहीत. वामन भट शेवटपर्यंत गप्प होता. बेलिफने सुरुवातीपासूनच त्रयस्थाची भूमिका स्वीकारली होती. वामन भटाच्या फंदात न पडण्याचा त्याने मनापासून निर्णय घेतला. त्याला केशवची कीव येत होती.